खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळली, दोघांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। दुर्घटनेमध्ये एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। सकाळी 6 वाजेपासून आमदार योगेश कदमही घटनास्थळी उपस्थित आहेत। तर मातीचा ढिगारा हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय दरड कोसळलेली आहे आणि काही जण या ठिकाणी अडकले असल्याची भीती आहे, काहींचा मृत्यू झाल्याची भीती आहे। सध्या काय परिस्थिती? जो मुसळधार पाऊस कोकणामध्ये कोसळतो आहे त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पुन्हा एकदा खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडी इथं दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। या ठिकाणी भूस्खलन झालं आणि 5 घरांवरती या ठिकाणी दरड कोसळली। त्यापैकी एका घरावरती पूर्णतः ही दरड आली। याच्यामध्ये कल्पना शेलार या 75 वर्षीय महिलेला ग्रामस्थांनी या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलेलं आहे। मात्र अजूनही दोघं जण जे आहेत, शांताराम शेलार आणि सतीश शेलार, हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते आहे। सकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील येऊन या ठिकाणचा आढावा घेतलेला होता आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। या ठिकाणच्या काही घरांना सुद्धा धोका असल्यामुळे या लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेले पाहायला मिळतात। सध्या तरी या ठिकाणाहून एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।